Exercise 3.3 question 3 prove the following in bracket cos x minus cos y square plus sin x minus sin y square equal to 4 sin square in bracket x minus y divided by 2. तिथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे LHS साइड इक्वल टू RHS. तर LHS साइड आपण सॉल्व करून घेऊ आणि इट इज इक्वल टू RHS हे प्रूव्ह करू. LHS साइड इक्वल टू cos x minus cos y square plus sin x minus sin y square. तर इथे आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे a मायनस बी स्क्वेअरचा. a मायनस बी स्क्वेअर मीन्स a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab and put here a equal to cos x and b equal to cos y. cos square x plus cos square y minus 2 cos x cos y प्लस आता इथे परत a मायनस b चा फॉर्म्युला वापरायचा आहे. फक्त a इक्वल टू साइन x अँड b इक्वल टू साइन y घ्यायचंय प्लस साइन स्क्वेअर x प्लस साइन स्क्वेअर y मायनस 2ab means 2 sin x sin y 2 sin x sin y. cos स्क्वेअर x प्लस साइन स्क्वेअर x आपण एका बाजूला घेऊ एका ब्रॅकेट मध्ये. पहिल्यांदा साइन स्क्वेअर x टर्म लिहू नंतर cos स्क्वेअर x तसंच cos स्क्वेअर y and sin square y plus sin square y plus cos square y minus 2xy 2 cos x minus 2 cos x cos y minus 2 sin x sin y. Now sin square x plus cos square x equal to 1. Fundamental identity of trigonometry. Here also sin square y plus cos square equal to 1 minus. आता ह्याच्यातून काय कॉमन निघते ते बघायचं. इथे 2 आपल्याला कॉमन घेता येईल. निगेटिव्ह 2 मायनस 2 मग ब्रॅकेट मध्ये रिमेनिंग टर्म cos x cos y. आता इथे निगेटिव्ह पण आपण निगेटिव्ह साइन नाही घ्यायची इथे पॉझिटिव्ह घ्यायची कारण ब्रॅकेटच्या बाहेर घेतल्यावर इथे निगेटिव्ह होणार आहे. प्लस साइन एक्स साइन वाय. 1 प्लस 1 2 2 मायनस 2 cos x cos y प्लस साइन एक्स साइन y. But we know that cos x cos y plus sin x sin y equal to cos x minus y. तिथे आपण हा फॉर्म्युला वापरलेला आहे cos x minus y equal to cos x cos y plus sin x sin y. कंपाऊंड अँगल साठी जो आपण फॉर्म्युला वापरतो तो इथे वापरलेला आहे. जर cos x cos y plus sin x sin y असं जर असेल तर इट इज इक्वल टू cos x minus y. मग आता ह्याच्याऐवजी आपण cos x minus y लिहू. 2 minus 2 cos x minus y. आता इथे 2 आणि इथे पण 2 आहे तर आपण हे ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ. 2 इन ब्रॅकेट 1 minus cos x minus y. Now 2 sin square theta upon 2 equal to 1 minus cos theta. तर हे सुद्धा फॉर्म्युला आहे. हे सुद्धा सूत्र आहे. आता इथे 1 minus cos x minus y. Here theta is theta equal to x minus y. Now 1 minus cos x minus y means 1 minus cos theta equal to 2 sin square theta upon 2. Theta is here is minus y divided by 2. Therefore 2 into 2
साइन स्क्वेअर एक्स मायनस वाय डिवायडेड बाय 2. 2 into 2 4. 4 sin square in bracket x minus y divided by 2 and it is equal to RHS side. Therefore LHS equal to RHS. तर इथं आपला क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे.